नमस्ते, मी पल्लवी. सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक आणि अतिशय चविष्ट अशी चिंच कढी किंवा चिंचवणी. ही ना चिंच कढी आंबट गोड अशी चवीची असते. ही रेसिपी ना जेवणाची लज्जत ही अनेक पटीने वाढवते. चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया. ही ना मी गावावरून आणलेली चिंच आहे आणि ना ती अशी छान अशी मी ना पाऊचमध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे. बरेचशी अशी मी पाऊच आहेत ना स्टोअर करून ठेवलेली आहे, कारण विकतच्या चिंचेत आहे ना जी वाळवलेली असते ना त्याला भरपूर कचरा असतो, म्हणून मी डायरेक्ट अशी चिंच ही भरपूर अशी साठवून ठेवते. चिंच असल्यावर आपण चिंचवणी करतोच आणि छान अशी लागते ती. मी आज चिंचवणी करणार होती तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. ही चिंच आहे ना आपल्याला अशी काढायची आहे. आपण जेव्हा स्वतः गावी गेल्यावर जी झाडाची आपण ताजी चिंच आणतो आणि अशी स्टोअर करतो ना, छान अशी आपल्याला ही चिंच मिळते. तुम्ही बघू शकता अजिबात ह्याच्यात कचरा नाही आहे, काही नाही आहे. अशी चिंच तुम्ही पण स्टोअर करून ठेवा आणि त्याचा उपयोग करून घ्या. वर्षभर याचा आपल्याला उपयोग होतो. ही ना आपल्याला भिजत घालायची. ही बघू शकता मी ना जवळजवळ आहे ना 2-4 आहे ना असे मोठे ना आकडे ह्याला म्हणतात, ते मी ना भिजत घातले होते. छान अशी भिजलेली आहे. रात्री मी भिजत घातले होते, छान भिजलेले आहेत. आता हे आपल्याला ना आधी गाळून घ्यायचं आहे. छान अशी भिजलेली आहे चिंच, तुम्ही बघू शकता. पटकन गाळली जाते, म्हणून आहे ना ह्याला कधी पण आहे ना रात्री भिजत घालायची. मस्त भिजते आणि फक्त चोथायचा शिल्लक राहतो. थोडं मी पाणी घालणार आहे आणि परत ही ना छान अशी ह्याला गाळून घेणार आहे मी. पाणी घालून आहे ना मी छान असं ह्याला ना चुरून घेतलेलं आहे. सगळे चिचुके जे निघालेले आहेत आपण हे आता साईडला ठेवून देऊया. छान असं आहे ना आपलं पाणी रेडी झाले, तुम्ही बघू शकता. आता ह्यातच आहे ना आपल्याला हळद, मीठ आणि ना बेसन पीठ टाकून आहे ना छान असं एकजीव करून घ्यायचंय. आता ना ह्याच्यात आपल्याला ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय, हळद घालून घ्यायची. 1 ते 1.5 टेबलस्पून इथे मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे. उन्हाळ्यात आहे ना ही चिंचवणी ना खायला छान पण लागते आणि शरीराला पण ती ना गारवा देणारी असते. नक्की तुम्ही ट्राय करा. मी ना अशी चिंच साठवून ठेवते आणि नेहमी चिंचवणी करते, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा. ह्यात आहे ना तुम्ही चवीनुसार गूळ पण घालू शकता. हे ना आपलं हे छान असं लिक्विड चिंचेचं आहे ना तयार झालेलं आहे. आता ना आपल्याला फोडणी करून घ्यायची. आता ना चिंच कढी करण्यासाठी ना आपण आहे ना आल्याचा इथे तुकडा घेतलेला आहे. 5 ते 6 आहे ना लसणाच्या पाकळ्या घ्यायचे आहेत आणि 2-3 मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या कमी तिखट आहे. तुम्ही ना किती तिखट करता त्यानुसार मिरच्या ह्या कमी जास्त करू शकता. आता ना ह्याचा आपल्याला एक ठेचा करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ना सगळ्यात आधी मी ना लसूण घालून घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि आलं घालायचं आहे आपल्याला. आणि ना ह्याचं एक छानसा असं आहे ना वाटण करून घ्यायचं आहे किंवा ठेचा याचा करून घ्यायचा आहे. चला तर मग आपण हे वाटून घेऊया. आता फोडणीसाठी ना इथे आपल्याला ना तेल लागणार आहे. हे तेल आपल्याला जास्त नाही लागणार आहे, फोडणीपुरतंच आपण फोडणी करण्यापुरतंच आपण वापरणार आहोत. या आहे ना कढीला आहे ना जास्त तेल नाही लागत. तेल छान गरम झालं ना आपल्याला ह्याच्यात मोहरी घालून घ्यायची आहे. 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं. ते ना आपल्याला ना छान असं ही जिरे आणि मोहरी तडतडली ना इथे ना हा ठेचा घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान परतून घ्यायचा आहे. फोडणी छान बसली ना खमंग असा वास येतो ह्या कढीला. छान अशी कढी लागते चवीला. छान असं आपण हा ठेचा परतून घेऊया. आता ठेचा आपला परततोय तोपर्यंत ना आपण आता आपल्या ना छान अशी फोडणी बसलेली आहे. ह्यात आपण आहे ना कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचे. जर तेलात आपण कढीपत्त्याची पानं घातली ना ती उडू शकतात, म्हणून आहे ना कधी पण फोडणी केल्यावर किंवा आहे ना असं फोडणी झाल्याच्या नंतर आहे ना कढीपत्त्याची अशी पानं घालायची असतात, म्हणजे ते ना तडतड अशी उडत नाही. छान अशी आपली फोडणी बसलेली आहे, परतून झालेली आहे आपली छान फोडणी. आता आहे ना जे आपण चिंचेचं मिश्रण केलं होतं ना त्यात आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. खूप सोपी अशी रेसिपी आहे पण तितकीच चविष्ट आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे जे आपण मिश्रण केलं होतं ना ते ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ताच आहे ना ह्याचा खमंग असा सुवास येतोय.
त्याच्यात आहे ना अजून आपण थोडंसं ना पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवं आहे ना त्यानुसार पाणी ॲड करायचं ह्याच्यात आपल्याला. इथे ना थोडीशी ना मी पिण्यासाठी करणार आहे म्हणून आहे ना थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी ह्याच्यात. जर तुम्हाला भातासोबत किंवा चपातीसोबत खायचं असेल ना तर तुम्ही थोडी घट्ट पण ठेवू शकता, खूप छान अशी लागते. पण मला पर्सनल आहे ना ही ना प्यायला आवडते. छान अशा आपण आहे ना ह्याला एक उकळी आणून घेऊया. आपण आहे ना चिंचेचं मिश्रण करतानाच मीठ घातलं होतं, तरी पण एकदा ना चाखून बघायचं आणि मीठ कमी असेल ना तर ह्याच्यात तुम्ही घालू शकता वरून पण. इतपत आहे ना ही आपल्याला थिक पाहिजे, तुम्ही बघू शकता. जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. पाणी आणि हे बेसन आहे ना असं वेगवेगळं नाही झालं पाहिजे. पाणी असं आहे ना ह्याचं तुम्ही बघू शकता छान असं ह्याला थिकनेस आलेला आहे. असे वेगवेगळं नाही झालेले, पाणी पाणी नाही झालेले, तुम्ही बघू शकता. ह्याला छान असं थिकनेस आलेला आहे, मिळून आलेली आहे ही चिंचवणी किंवा चिंचेची कढी पण तुम्ही बोलू शकता. अप्रतिम लागते. आता ना ह्याच्यात आहे ना मी 1 टेबलस्पून इतके ना गूळ घालून घेते. गुळाने काय होतं ना छान असं आहे ना चव लागते, आंबट गोड तिखट अशी जी चव लागते. आणि ना जो चिंचेचा आंबटपणा असतो ना तो कमी होतो, बॅलन्स होतो. नक्की तुम्ही गूळ घालून बघा ह्याच्यात. आता सगळ्या शेवटी ना आपल्याला ना ह्याच्यात आहे ना कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान अशी उखळलेली आहे आणि किती बघताशानीच ती ना खावाशी वाटेल अशी झालेली आहे. अजिबात पाणी वगैरे असं वेगळं झालेलं नाही, मिळून आलेली आहे. आता सगळ्या शेवटी ना आपल्याला ह्याच्यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे. इथे ना आपली चिंचवणी रेडी झालेली आहे. आता आपण आहे ना ह्याला सर्व करून घेऊया. वाटते काही दही किंवा ताकापासून बनवलेली नाही आहे, इतकी छान झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि कशी झाली ना तुमची तरी मला ना कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता हे पण मला सांगा. मी माझी साधी सोपी पद्धत तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर अशी तयार झाली आपली स्वादिष्ट चिंच कढी किंवा चिंचवणी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.